लिव्हर व्हायरल हेपॅटायटिसवर विचारला आहे प्रश्न. तर बी आणि सी क्रोनिक कॅरियर करतात आणि क्रोनिक इन्फेक्शन करतात, त्याच्यामुळे सिरॉसिस होतो. बी आणि सीमध्ये होतो. डी हा को इन्फेक्टंट आहे बी सोबत, बी आणि डी सोबत आहे, बी डी. सी वेगळा आहे, सी इज नॉन ए नॉन बी. ए आणि ई आपल्याला माहिती आहे बॉवेल्स हिट बॉवेल्स. तर इनिशियल इन्फेक्शन सर्वांमध्ये असिम्टमॅटिकच आहे, त्याच्यात काही नाही आहे. तर बॉवेलवाले आहेत ते तर सेल्फ लिमिटिंग आहेत. बी जस्ट 10% क्रोनिक आहे. सी मेजॉरिटी त्याचं क्रोनिकच आयडेंटिटी आहे. मग प्रिकॉशन काय घ्यायचं निडल स्टिकमध्ये? तर पहिली गोष्ट तर प्रिव्हेन्शन आहे, युनिव्हर्सल प्रिकॉशन घ्यायचं. त्याचं नाव त्यांनी चेंज केलं स्टँडर्ड प्रिकॉशन, की सर्वत्र ते स्टँडर्ड राहायला पाहिजे. बॅरियर्स आहेत ग्लव्ज, गॉगल, गाऊन, मास्क, कॅप सोडली फक्त. आणि निडल्स आहेत त्या पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये टाकायच्या, रिकॅप नाही करायच्या. कंटेनर हाताच्या जवळ असलं पाहिजे. ते शिफ्ट करताना थिक ग्लव्ज घातले पाहिजे आणि इन्सिनरेट करून डिस्पोज करा जे काही आहे. रियुजेबल जे नसतील ते प्रॉपरली डिसइन्फेक्ट करायचे. नंतर ए आणि बीचं वॅक्सिनेशन आहे ते घेऊन टाकायचं. वुंड केअर आफ्टर एक्सपोजर, ते स्क्वीज खूप हे नाही करायचं विगरसली, जेंटली करायचं. जेंटली वॉश हँड्स, विगरस स्क्रबिंग नाही म्हटलं आहे. लेट इट ब्लीड फ्रीली, ब्लीड करा असं नाही म्हणते, आर्टिफिशियली जर असेल तर करू द्या आणि वॉश करायचं सलाईनने. तर ट्रान्समिशनची रिस्क HIV एवढी जास्त नाही आहे. परक्युटॅनियस 0.3 आहे, म्युकोक्युटॅनियस 0.03 आहे. इंटॅक्ट स्किन तर आहेच नाही आहे. तर HIV आपण देतो Z, L, I आणि E, झिडोवुडिन, लॅमिवुडिन, एंडिनाविर आणि इफाविरेन्स. DLT रेजिमेन असतो, तर D पण नाही दिसत आहे, L दिसतो आहे, T पण नाही दिसते. तर लॅमिवुडिन आहे, झिडोवुडिन आहे, एंडिनाविर, इफाविरेन्स. PEP इफेक्टिव्ह आहे म्हणतो 81% लोकांमध्ये, तर चांगलं आहे. हेपॅटायटिस बीसाठी मग प्रोफायलॅक्सिस वॅक्सिन आहे, पण हे प्री आहे. पोस्ट तुम्हाला मग इम्युनोग्लोबिलिन घ्यावे लागतील विदिन 2 to 3 days. मग हा अल्गोरिदम दिला आहे. जर मटेरियल इन्फेक्टेड नसेल तर काही गरज नाही आहे. जर इन्फेक्टेड असेल, इंटॅक्ट स्किनला लागले तर काहीच करायचं नाही. जर नॉन इंटॅक्ट स्किन आहे किंवा म्युकोझा आहे, थोडंसंच आहे तर 2 ड्रग, जास्त आहे तर 3 ड्रग. 1 ड्रग कुठेच नाही आहे, 1 ड्रग एकटा इफेक्टिव्ह कोणीच नाही आहे. आणि प्रायमरी केअर एंगेजमेंट म्हणजे जो काळजी घेणारा व्यक्ती आहे, प्रायमरी केअर एंगेजमेंट, त्याचंसुद्धा सिव्हिअरिटीनुसार 2 ड्रग 3 ड्रग. इथे सिव्हिअर आणि मोर सिव्हिअर, लेस सिव्हिअर मोर सिव्हिअर एवढंच केलं आहे त्याने. मग सिरॉसिसवर आला आहे तो. कॉजेस ऑफ सिरॉसिस ऑफ लिव्हर. सिरॉसिस इज फायब्रोसिस. तर अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक, ठीक आहे, एक तिथे उडाला. नंतर इनहेरिटेड आहेत हिमॅटोक्रोमॅसिस आणि विल्सन. ऑटोइम्युन सगळीकडे असणारच आहे. एक लिव्हर सिरॉसिस आहे, एक बिलियरी पण आहे. तर बिलियरी सिरॉसिस आहे. बिलियरीमध्ये प्रायमरी आहे, ऑटोइम्युन आहे, स्क्लेरोजिंग आहे. नंतर कार्डियक आहे आणि मिसलेनियसमध्ये सिस्टिक किंवा अल्फा 1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी. अल्कोहोलपासून तो अल्कोहोलवर आला. तर ऑल ऑर्गन म्हणजे याने सर्व सिस्टीमचे सर्व दिलेत. जसं GIT असेल तर गॅस्ट्रायटिस, अल्सर, डायरिया, कॉन्स्टिपेशन, सगळं. तर प्रत्येक ऑर्गन सिस्टीमचं जे असेल ते लिहू शकतो. ॲडवर्स इफेक्ट डिपेंड ऑन इंजेक्शन आणि ड्युरेशन डिपेंड करतात, पण त्याने सगळं लिहिलं आहे. कॉम्प्लिकेशन पोर्टल हायपरटेन्शनमध्ये आपल्याला एक जास्त लिव्हर फेल्युअर, सिरॉसिस, नंतर लास्ट स्टेज, नंतर एन्सेफलायटिस, हिपॅटोरिनल, हिपॅटोपल्मोनरी आणि एक स्पॉन्टेनियस बॅक्टेरियल पेरिटोनायटिस. तर असायटिसचं पॅथोजेनेसिस. असायटिसमध्ये काय होणार आहे, तुमचं हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढणार आहे आणि ऑन्कॉटिक प्रेशर कमी होणार आहे. ऑन्कॉटिक प्रेशर कमी होण्यासाठी रिझन आहे की सिंथेसिस कमी होणार आहे आणि दुसरं लॉस जास्त होऊ शकतो. तर गॅस्ट्रिक लॉस होईल आणि सिंथेसिस इकडनं कमी होईल. दुसरं आहे की
असायटिस झाल्यामुळे प्लाझ्मा व्हॉल्यूमचा लॉस होतो, मग त्याच्यामुळे रास ॲक्टिवेट होते. मग ती विशियस सायकल झाली. रास ॲक्टिवेट झालं की सोडियम वॉटर रिटेन्शन होईल, मग त्याच्याने ॲडिशनल होईल. नंतर पोर्टल सिरोसिस, पोर्टल हायपरटेन्शन आहे, तर पोर्टल वेसल्स व्हॅसोडायलेटर्स सिक्रेट करतात, त्याच्यामुळे डायलेशन होतं. त्याच्यामुळे मग सेंट्रली पण ते जातात, सेंट्रली पण ते मेटाबोलाइज नाही होत लिव्हरमध्ये. सेंट्रल हायपोवोलेमिया झाला की मग सिम्पॅथेटिक आणि रास चालू होऊन जाते पुन्हा, आणि मग व्हॅसोप्रेसिन पण सिक्रेट होतं, पुन्हा रिटेन्शन होतं. इकडे पोर्टल हायपरटेन्शनमुळे बॅक प्रेशरमुळे ट्रान्सुडेशन होतं आहे, कॅपिलरी प्रेशर वाढतं आहे, त्याच्यामुळे लिम्फ फॉर्मेशन वाढतं, म्हणून असायटिस होतं आहे. आणि दुसरं आपण बघितलं की सिंथेसिस कमी होतं आहे, त्याच्यामुळे अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे ऑन्कॉटिक कमी होतं आहे, आणि हे तुमचं बॅक प्रेशरमुळे हायड्रोस्टॅटिक जास्त होतं आहे. पोर्टल वेन कशी तयार होते, तर SMA प्लस स्प्लेनिक वेन IMA स्प्लेनिक वेनला जॉईन होते. SMA आणि पोर्टल मिळून स्प्लेनिक मिळून पोर्टल वेन बनवतात. नंतर नॉर्मल प्रेशर व्हीनसचं 5 ते 10 आहे, पण आपण मोजतो ते हिपॅटिक व्हीनस प्रेशर ग्रॅडियंट. तर हिपॅटिक वेन आणि पोर्टल वेनचा ग्रॅडियंट जो आहे बिटवीन पोर्टल वेन आणि IVC, तर तो 5चा असतो, डिफरन्स 5चा आहे. हे लो प्रेशर सर्क्युलेशन आहे, आपल्याला माहिती आहे, रिझर्वायर आहे स्प्लांकनिक, तर 5 आहे. 5च्या वर गेलं की ते ट्रान्सड्यूस होऊन जातं. तर रिझन आहे की रेझिस्टन्स वाढणार, टर्मिनल जो आहे लिव्हरमध्ये तो, त्याच्यामुळे बॅक प्रेशर होणार. नंतर या वेसल्स इरिटेट होऊन त्या पण व्हॅझोडायलेटर सिक्रेट करणार की बाबा पुढे जाऊ द्या फ्लो, त्याच्यामुळे व्हॅझोडायलेट झाल्यामुळे फ्लो वाढतो आहे, आणि मग तिथे ट्रान्सड्युशन होतं आहे, त्याच्यामुळे पण BP वाढतो आहे, डायलेशनमुळे BP वाढतो आहे. मग कॉजेस ऑफ पोर्टल हायपरटेन्शन, तर सायन्युसॉइडल इंट्राहिपॅटिक सिरोसिस जे क्लासिकल आहे आपलं. मग नंतर पेरिसायनोसॉइडल इज बिलियरी, कुठल्याही प्रकारचं फायब्रोसिस, बिलियरी सिरोसिस, सार्कोइडॉसिस, सायनोसॉइडच्या आजूबाजूला बिलियरी आहे. मग प्री हिपॅटिक झालं IVCचं थ्रोम्बॉसिस किंवा पोर्टल वेनचं थ्रोम्बॉसिस, स्प्लिनोमेगॅली, प्री हिपॅटिक. पोस्ट सायनोसॉइडल पोस्ट हिपॅटिक इज IVCमध्ये थ्रोम्बॉसिस, राईट हार्ट फेल्युअर, बडचियारी, कन्स्ट्रक्टिव्ह पेरिकार्डायटिस. मग पोस्ट सायनोसॉइडल इंट्रा हिपॅटिक पण असू शकतं, व्हेनो ऑक्लुसिव्ह डिसऑर्डर आहे, काही कळालं नाही. पोर्टलचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत, तर व्हरायशियल ब्लिडिंग होऊ शकतं, स्प्लीन वाढेल की हायपरस्प्लेनिझम होईल, आणि असायटिस तर आहेच आहे. तर 3 स्पॉट्स आहेत पोर्टोसिस्टेमिक अनास्टोमोसिसचे मेनली. इसॉफेगस आपल्याला माहिती आहे, इसॉफेगस इज बिटवीन गॅस्ट्रिक वेनची ब्रांच म्हणजे ट्रिब्युटरी आहे इसॉफेगल वेन आणि अझायगस वेन्सचं कम्युनिकेशन आहे, ते बनतं व्हरायसिस. अझायगस आणि इसॉफेगल वेन ट्रिब्युटरी ऑफ गॅस्ट्रिक वेन. नंतर रेक्टलमध्ये सुपिरियर आणि मिडल. सुपिरियर याची ब्रांच आहे, इन्फिरियर ब्रांच म्हणतो, ट्रिब्युटरी इन्फेरियर मिझेंट्रिकची, आणि इकडे याच्या आहेत इंटर्नल इलियाकच्या असतील, मिडल आणि इन्फिरियर रेक्टल वेसल्स. अंबिलिकल इज बाय पॅराअंबिलिकल वेन्स, लिगामेंटम ऑफ टेरिसच्या इथे पॅराअंबिलिकल वेन ही पोर्टल वेन आहे, आणि इकडे इपिगॅस्ट्रिक वेन्स, इन्फिरियर इपिगॅस्ट्रिक वेन्स, सुपिरियर इन्फिरियर जे काही आहे, त्याच्यामुळे कॅपुटोमेडोसी होईल, इथे हिमोरॉईडसारखं होईल, इथे व्हरायसिस होतील. तर ॲक्यूट व्हरायसल ब्लिडिंगची ट्रीटमेंट आहे, पहिल्यांदा तर रिससिटेट करा, नंतर ब्लिडिंग कंट्रोल करा, मग प्रिव्हेंट एन्सेफॅलोपॅथी. ब्लिडिंग कंट्रोल करायला फार्मॅकोलॉजिकल मेजर आहे, टर्लीप्रेसिन, व्हॅसोप्रेसिन द्या, व्हॅसोकन्स्ट्रिक्टर, किंवा मग ऑक्ट्रिओटाइड द्या, सोमॅटोस्टॅटिन हा व्हॅसोकन्स्ट्रिक्ट करतो. व्हॅसोप्रेसिन हिपॅटिक आर्टरीचं जे प्रेशर आहे ते कमी करतो, वाढवतो, आणि पोर्टलचं कमी करतो, पोर्टल व्हीनसचं कमी करतो, तर ते त्याच्यामुळे ते पोर्टल हायपरटेन्शनसाठी ट्रीटमेंट आहे. तो बाकी ठिकाणी आर्टेरियल टेन्शन वाढवतो, इथे रेजिस्टन्स वाढवतो, इथे रेजिस्टन्स कमी करतो पोर्टलचा. मग लास्ट सर्जिकल ऑप्शन आहेत, लायगेशन जीमेडवाले करतात, कॉइलिंग असेल किंवा ग्लुईंग असेल, जे काही आहे